राष्ट्रवादी शरद चंद्र पवार समूह द्वारा दिव्यांग बांधवों की मांगों के लिए महाराष्ट्र भर धरना आंदोलन किया जा रहा है। इसी कड़ी में हिंगनघाट में उप विभागीय कार्यालय के सामने धरना आंदोलन किया गया, जिसका नेतृत्व राष्ट्रवादी शरद चंद्र पवार समूह के सर चिटनीस अतुल बांदले और राष्ट्रवादी दिव्यांग सेल के सर चिटनीस मारुति महाकालकर ने। इस वक्त दिव्यांग बांधव और भगनी उपस्थित थे। महाराष्ट्र के दिव्यांग बांधवों की मांगों को पूरा करने के लिए राष्ट्रवादी शरद चंद्र पवार समूह आक्रामक हो गया है। दिव्यांगनों की जायज मांगों को पूरा करने की मांग धरना आंदोलन के माध्यम से की गई। आंदोलनकारियों ने राज्य सरकार से मांग की है कि दिव्यांगनों की विभिन्न मांगों को पूरा किया जाए। आंदोलनकारियों का मानना है कि दिव्यांग बांधवों को उनके अधिकारों से वंचित नहीं किया जाना चाहिए। इस धरना आंदोलन के दौरान नायब तहसीलदार सागर कामले को मांगों का ज्ञापन दिया गया। ज्ञापन के दिव्यांग बांधवों की मांगों को पूरा करने की मांग की गई है। इस वक्त राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गुट के कार्यकर्ताओं, पदाधिकारियों, दिव्यांग बांधव उपस्थित। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आज दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी मोठं जो आहे ठिय्या आंदोलन सुरू आहे। आपण उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन आहे। आपण विचारूया काय म्हणणं आहे। मला राष्ट्रवादीचे सरचिटणीस जे अतुल बांदिले सुद्धा या ठिकाणी आले आहे। मला सांगा, आज जे आहे दिव्यांग बांधवाच्या मागण्यासाठी आज ठिय्या आंदोलन सुरू आहे, काय मागण्या होत्या? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांगन सेल आहे आमच्याला। या सेलचे आमचे या भागातले प्रमुख महाराष्ट्राचे पदाधिकारी आमचे मारुती भाऊ महाकाळकर यांच्या नेतृत्वामध्ये आज दिव्यांगन सेलचं धरणे आंदोलन सुरू आहे। यांच्या मागण्या रितसर मागण्या आहे आणि हे आंदोलन आमचं संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे की दिव्यांगांना कुठेतरी त्यांचा एक शासनाकडून चांगला फायदा मिळाला पाहिजे। पण कुठेही आतापर्यंत दिव्यांगन लोकांना फक्त एक आश्वासन सरकार देत आलेलं आहे, पण ते कधीही त्याचं पूर्णपणे आश्वासन पूर्ण केलेलं नाही आहे। तर दिव्यांगन लोकांची कुठेतरी दिशाभूल आहे। दिव्यांगन लोकांनी याच्यामध्ये सांगितलंय की बा 2 स्वच्छता जे गृह आहे, स्वच्छता गृह याच्यामध्ये ते दिव्यांगन लोकांना ते मोफत देण्यासाठी त्यांनी द्यावं, म्हणजे त्याच्यात मदत मिळावी, ही एक पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आहे दिव्यांगन लोकांसाठी स्थानिक स्वराज्याच्या माध्यमातून ज्या काही निवडणुका होतात त्या निवडणुकीमध्ये जे काही कॉप्शन राहतात त्या कॉप्शन मध्ये एक राखीव जागा दिव्यांगन लोकांसाठी द्यावं। तर त्यासाठी सुद्धा हे एक रितसर मागणी आणि 2 राज्यांमध्ये बहुतेक लागू झालेली आहे। कोणते राज्य? झारखंड, छत्तीसगड या भागामध्ये दिव्यांगन लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून एक राखीव जागा ऑप्शन मध्ये त्यांना मिळत आहे। त्यानंतर एक निराधार म्हणून जसा दिव्यांगन हा निराधार होतो तर त्यांना 10,000 रुपयाची मदत मिळाली पाहिजे। तसंच आज त्यांना व्यवसाय करण्यासाठी 200 स्क्वेअर फीटचा कुठेतरी व्यवसाय करण्यासाठी प्लॉट मिळाला पाहिजे। अशा एक रितसर दिव्यांगन लोकांच्या मागण्या आहे। या मागण्यासाठी आज धरणे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून चालू आहे आणि सर्व इथं बसलेले जे लोक आहे सर्व दिव्यांगन आहे आणि त्यांचं नेतृत्व करणारे आमचे मारुती भाऊ महाकाळकर आहेत। एकूणच मला सांगा, मागण्या पूर्ण नाही झाल्या तर राष्ट्रवादीकडून कुठलं पाऊल उचललं जाणार आहे? नाही, हे आंदोलन आता आमच्या संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे आणि जर ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या, समजा याच्यातल्या काहीतरी मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे अशी सर्वांना आशा आहे, अपेक्षा आहे। जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिव्यांगन लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून या शासनाचा निषेध करून मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार। एकूणच राष्ट्रवादीचे जे सरचिटणीस होते अतुल बांदिले यांनी दिव्यांगांच्या मागण्यांसाठी जे ही आंदोलन महाराष्ट्रभर जे सुरू आहे त्या संदर्भात माहिती दिली। या मागण्या पूर्ण व्हावं अशी सरकारला मागणी केली आहे। हिंगणघाटच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी दिव्यांग बांधवांकडून जे आहे ती आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे। जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दिव्यांग राष्ट्रवादीचे सरचिटणीस जे आहे मारुती महाकाळकर आमच्यासोबत आहे। त्यांचं काय सांगणार तुम्ही? दिव्यांग सेलचे जे सचिव आहे, काय बोलणार? आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच दिवसीय धरणे आंदोलन आहे। शासनासमोर आम्ही ज्या काही मागण्या ठेवलेल्या आहे त्या आमच्या मागण्या रास्त असून त्या पूर्ण करण्यात याव्या असं आमचं शासनाला विनंती आहे। जसं ज्यामध्ये व्यवसाय करता 200 स्क्वेअर फीट जागेची आवश्यकता असल्यामुळे त्यांना त्या द्यावा। त्याच्यानंतर राशन कार्ड जे अंत्योदयचे आहे बरेचशा पेंडिंग आहे, ते विनाकारण अपंगाला त्रास देतात, ते त्यांना विनाअट मिळालं पाहिजे। त्याच्यानंतर आमचा 5% निधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असल्यामुळे तिथे आमचा कोणीच प्रतिनिधी नसल्यामुळे त्या निधीचा
विल्हेवाट बरोबर होऊ शकतात नाही. त्यामुळं त्या आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक प्रतिनिधी द्यावा अशी आमची शासनाला विनंती आहे. अशा संपूर्ण 10-12 मागण्या आमच्या शासनाला मी दिलेल्या आहे आणि आमचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र चालू आहे. आमच्या जे प्रदेश सरचिटणीस अतुलभाऊ वांदिले यांच्या मार्फत आम्ही इथे हिंगणघाट जिल्ह्यामध्ये आंदोलन करीत आहे. एकूणच दिव्यांग बांधवांचं जे आंदोलन महाराष्ट्रभर सुरू आहे, दिव्यांगांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करावा अशी मागणी त्यांची आहे. NBCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट.